नमस्कार, मी ऋषिकेश. तुम्हा सर्वांचं ऋषिज किचनमध्ये मनापासून स्वागत करतो. तर आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी झणझणीत पांढरा रस्सा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपण नारळाचं दूध बनवणार आहोत. त्यासाठी मिक्सर जारमध्ये ओल्या नारळाचं खोबरं टाकून बारीक करून घेणार आहोत आणि त्यापासून नारळाचं दूध बनवणार आहोत. अशा पद्धतीने आपलं नारळाचं दूध बनलेलं आहे. आता आपण गॅसवरती टोप ठेवून त्यावरती 2 चमचे तेल टाकूया. तेल टाकल्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकूया. कांदा चांगला हलकासा भाजून घेऊया. कांदा हलकासा भाजला की त्यामध्ये बारीक चॉप केलेला लसूण आणि आलं टाकून घेऊया. दोन्ही मिश्रण व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये चिकन टाकून घेऊया आणि चिकन चांगलं परतून घेऊया. चिकन चांगलं वाफवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेणार आहोत. आता याच्यावरती झाकण ठेवून छान अशी वाफ काढून घेऊया. चिकन वाफवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे. चिकनमध्ये पाणी ओतून चिकन छान असं शिजवून घ्यायचं आहे. चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही. चिकन लगेच शिजतं. आता इथं आपलं चिकन बऱ्यापैकी छान असं शिजलेलं आहे. आता आपण चिकन आणि चिकनचा स्टॉक वेगळा करून घेऊयात. आता आपण तयार केलेल्या नारळाच्या दुधामध्ये राजेशाही कोल्हापुरी पांढरा रस्स्याचा मसाला मिक्स करणार आहोत आणि तो छान असा मिक्स करून घेणार आहोत. हे मिश्रण छान असं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. आता आपण पांढऱ्या रस्स्याची फोडणी तयार करूयात. त्यासाठी गॅसवर एक पातेलं ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकूयात. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत. यामध्ये आपण बादलफूल, तेजपत्ता, काळी मिरी आणि दालचिनी टाकलेली आहे. मसाला हलकासा भाजला की त्यामध्ये आपण लगेच 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून टाकणार आहोत. सर्व मिश्रण भाजल्यानंतर त्यामध्ये नारळाच्या दुधात मिक्स केलेला मसाला मिक्स करणार आहोत. आता याच्यामध्ये आपण चिकन शिजवून जो स्टॉक शिल्लक राहिला होता तो यामध्ये मिक्स करणार आहोत. सर्व मिश्रण एकसारखं हलवून एकजीव करायचं आहे आणि याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे.
छान असा आपला पांढरा रस्सा तयार झालेला आहे। तर आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा। धन्यवाद।